मंडळी नमस्कार. वय वर्ष 50, 60 आणि 70च्या नंतर जर तुम्हाला फिट राहायचं असेल, वय वाढेल तसं बऱ्याच तक्रारी आपल्याला सुरू होतात. मग हातपाय दुखतं, कंबर मानपाट दुखते, मणक्यामध्येच त्रास सुरू व्हायला लागतात, अंग जड पडायला लागतं, सुस्ती यायला लागते. हळूहळू आपण आजारी पडायला लागतो, कारण वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात आणि त्या बदलांना आपल्याला जर रोखायचं असेल आणि पुढच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल, कुठल्याही वेदनेपासून आपल्याला बचाव करायचा असेल, कुठल्याही आजारापासून आपल्याला लवकर मुक्त व्हायचं असेल, तर आपल्या शरीराची शास्त्रोक्त हालचाल होणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या, सहज करता येतील, घरच्या घरी करता येतील अशा शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे, ज्याच्यासाठी फक्त तुम्हाला 10 मिनिट तुमची रोजची औषध समजून द्यायची आहेत. नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट बघायला मिळणार आहेत. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचे आहेत, अशा पद्धतीनं 1-1 लिटरच्या 2 बॉटल आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या हाताची ताकद वाढणार आहे. आपल्याला काही वजन उचलायचं असेल, काही घेऊन चालायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामुळे मदत होणार आहे. हातदुखी, हातामध्ये मुंग्या येणं, बोट आखडून जाणं, हे देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. काय करायचं, अशा पद्धतीनं तुम्हाला हात बाहेर पसरायचे आणि त्याच्यानंतर समोर घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीनं 1, 2 करा. हा व्हिडिओ चालू असताना माझ्या सोबत माझ्या समोर करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा, हात गळून येतील तुमच्या. आणि स्नायू जे आहेत हाताचे, छोटे छोटे स्नायू जे आपल्याला हालचालीमध्ये मदत करतात, फाईन मुवमेंटमध्ये मदत करतात, त्या स्नायूमध्ये बळकटी येण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. आता काय करायचं, आपल्याला अशाच पद्धतीने पायात अंतर राहू द्यायचे आणि आपल्याला हात वर करायचे आणि परत खांद्यावरती यायचं किंवा खाली करू शकता तुम्ही. 1, 2, 3, सावकाश, 4, सोपं सोपं आहे, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता काय करायचंय, पुढं आणि जाग्यावरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, छाती पुढं काढायची, 9, 10. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं थोडंसं खाली झुकायचंय आणि आपल्याला काय करायचंय, वर उचलायच्यात बॉटल. 1, 2, पाठ सरळ ठेवायची, 3, 4, मान सरळ, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. तर ही झाली पहिली शास्त्रोक्त हालचाल. आता दुसरी शास्त्रोक्त हालचाल काय करायचं, आपल्याला चेअरवरती उठायचंय, बसायचंय. ह्यानं काय होणार आहे, आपल्या मांडीचे स्नायू, आपल्या कुल्ल्याचे स्नायू, जे ग्लुटियस मसल्स आहेत किंवा हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत, त्या चांगल्या बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. चालणं फिरणं असेल, पायऱ्यात चढणं असेल, ह्या हालचाली आपल्याला सुखकर पद्धतीनं पार पाडता याव्या आणि आपलं दैनंदिन जीवन, आपल्या रोजच्या रुटीन कामामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, याच्यासाठी आपल्याला मदत होते. दिवसभर आपण एकाच ठिकाणी बसून राहतो, कुठलीही हालचाल करत नाही, फक्त चालण्याचाच व्यायाम करतो. परंतु ह्या शास्त्रोक्त हालचाली तुमच्या शरीराच्या प्रत्येक स्नायूला, प्रत्येक सांध्याला मजबूत करण्यासाठी मदत करणार आहेत. त्याच्यामुळं ही दुसरी जी स्टेप आहे, दुसरी जी हालचाल आहे, ती काय करायची, अशा पद्धतीनं हात समोर घ्यायचे आणि खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला
प्रयत्न करायचा आहे, बसायचं नाही. आता हे करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची, बसत असताना तुम्ही 4-5 सेकंदामध्ये बसायचे आणि उठताना मात्र 2 सेकंदामध्येच उठायचे. ह्याच्यामुळं जास्त ताण स्नायूवरती येणार आहे आणि जास्तीचा फायदा आपल्याला ह्याचा करून घेता येणार आहे. म्हणजे खाली बसताना तुम्ही 5 मणेपर्यंत बसलं पाहिजे आणि उठताना तुम्ही 2 ते 3 मणेपर्यंत उठलं पाहिजे. बघा, 1 2 3 4 5 6 7 2 ते 3 महिन्यापर्यंत उठायचं असं 10 वेळा. 1 2 सावकाश, सीट बाहेर काढायचं म्हणजे गुडघ्यावर ताण येणार नाही. 3 4 5 6 7 8 9 व्हेरी गुड. 10 खूप छान. त्यानंतर तिसरी हालचाल काय करायची आहे, अशा पद्धतीनं खुर्ची समोर घ्यायची आहे आणि आपले पाय जे आहेत ते बाजूला आपल्याला 10 वेळा करायचे आहेत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय, 1 2 3 4 5 6 पायदुखी कंबरदुखी कमी होणार आहे. 7 8 9 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं खुर्चीला सपोर्ट घेऊन उभं राहायचं आहे आणि आपले पाय जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, टाचा एकदा वर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर चवडे वर करायचे 10 वेळा. 1 2 खूप छान. 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. तुम्ही सुरुवातीला 5 वेळा करा, नंतर 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा करा. प्रत्येक हालचाल तुम्ही 1 मिनिट जरी केली तरी तुमच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सगळं वर्कआउट होतं आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहणार आहात. पायामध्ये कुठेही काही, तुमच्या अंगामध्ये कुठेही वेदना होणार नाहीत, कुठेही आखड निर्माण होणार नाही. खूप चांगल्या प्रकारे ह्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. आता काय करायचं आपल्याला, पुढची हालचाल अशाच पद्धतीनं उभं राहायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीनं विरुद्ध गुडघ्यावरती विरुद्ध हाताने टॅप करायचं. 1 2 3 4 सावकाश 5 6 7 8 9 10. खूप छान आहे. रामकृष्ण हरी माऊली. बघा, हे का, व्हेरी गुड. आता काय करायचंय, आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. हे बघा, हे भिंतीचा आधार घ्यायचा आहे आणि ह्या भिंतीला काय करायचं आपल्याला, पुलअप्स करायचे. बघा, हे अशा पद्धतीनं आपलं कपाळ भिंतीला टेकेल, नाक टेकेल अशा पद्धतीनं समोर जायचं आहे. परत जागेवरती यायचंय 10 वेळा. 1 2 सोपं सोपं आहे. 3 करा करा, 4 5 6 पाठ सरळ ठेवायची, 7 8 9 10. व्हेरी गुड. नंतर काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं खुर्चीमध्ये बसायचंय आणि खुर्चीमध्ये बसून काय करायचं आपला आहे, एक पाय वर खाली वर खाली 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. नंतर खुर्चीच्या पाठीमागं उभं राहायचंय आणि आपल्याला खाली बसायचंय, उठायचंय. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्यानंतर आपल्या शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राखला जावा याच्यासाठी काय करायचंय, एक पाय काय करायचं अशा पद्धतीने उचलायचा आहे, तुम्हाला पुढे ठेवायचा आहे, त्याच्यानंतर बाजूला ठेवायचा आणि त्याच्यानंतर पाठीमागे ठेवायचं आहे. बघा 10 वेळा. 1 2 3 4 सावकाश 5 6 7 8. खूप छान. 9 10. व्हेरी गुड. आताच्या विरुद्ध पाय बघा, खूप छान बॅलन्स राखण्यासाठी मदत होणार आहे. तोल जाणार नाही. कधीही आपल्या शरीरामध्ये हातापायामध्ये एक सूत्रता राहण्यासाठी मदत होणार आहे. 1 2 3 4 5 6. एकदम पायाच्या पाठीमागे आणून ठेवायचा, एकदम पायाच्या समोर आणून ठेवायचा. 6 7 8 9 10. खूप छान. त्याच्यानंतर कमरेवरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या पायाला स्विंग करायचंय, पेंडुलम करायचा पायाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने जमिनीवरती तुम्हाला झोपायचं आहे. मॅट टाकून झोपू शकता किंवा तुम्ही सतरंजी टाका. अशा पद्धतीनं काय करायचं, तुम्हाला तुमचे गुडघे दुमडायचे आणि हात जमिनीवरती ठेवायचे आणि हळूहळू हळूहळू आपलं काय करायचंय, सीटवर उचलायचंय, परत खाली ठेवायचंय. थोडा वेळ धरून ठेवायचे सीट अशा पद्धतीनं. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणायचे, हळूहळू खाली सोडायचे. बघा 10 वेळा. 1 सावकाश 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीनं गुडघे जवळ दूर जवळ दूर 10 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं गुडघा छातीवर आणून दाबायचा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध. 1 2 3 4. सकाळी उपाशीपोटी संध्याकाळी उपाशीपोटी करू शकता, 2 वेळा करू शकता. 6 7 8 9 10. आणि आता सगळ्यात शेवटची स्टेप, आपले हात अशा पद्धतीने वर करायचे, आपले पाय जे आहेत
ते अशा पद्धतीनं थांबवायचे. हे बघा 10 म्हणेपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत पूर्वस्थितीमध्ये यायचं, परत करायचं. हे अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली यायचं, परत करायचं 5 वेळा 10 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. तर ह्या शास्त्रोक्त हालचाली आत्ता व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत कुणी कुणी करून बघितल्या, त्यांना कसं वाटलं, आणि आजपासून ह्या शास्त्रोक्त हालचाली फक्त 10 मिनिटासाठी करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला आवर्जून सांगा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वयवर्ष 50 60 70च्या नंतर तंदुरुस्त राहता येईल. एक नया पैसा खर्च न करता ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.